मित्रांनो, थंबनेल पाहून तर तुम्हाला समजलंच असेल की आजची गोष्ट कशावर आहे. समाधान हे आपल्या जीवनात किती महत्त्वाचे आहे हेच आपण आजच्या व्हिडिओमधून समजून घेणार आहोत. चला तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात. बऱ्याच दिवसानंतर रेखा आपल्या कॉलनीमध्ये एका सत्पुरुषाचे प्रवचन ऐकण्यास गेली होती. तिथे तिला एक जुनी मैत्रीण भेटली. तिने कसे काय चालले आहे असे विचारून झाल्यानंतर तिच्या मुलीचे लग्न झाले की नाही याबद्दल विचारले. यावर रेखा म्हणाली, आम्ही तर तिच्यासाठी चांगला वर शोधून शोधून थकलो आहोत, पण तिला काही नवरदेव पसंतच पडत नाही. हे ऐकताच मैत्रिणीने विचारले, तुझ्या मुलीला पाहिजे तरी कसला नवरदेव? हा प्रश्न ऐकताच रेखा म्हणाली, माझी मुलगी आता 23-24 वर्षांची झाली आहे, पण आम्हाला आजपर्यंत हे समजले नाही की तिला काय आवडते आणि काय नाही. प्रश्न लग्नाचा विचाराल तर ती या विषयावर आमच्याशी नीट बोलतही नाही. पण एक माहित झालं आहे की तिला मित्रासारखा वागवणारा पती पाहिजे आहे असे तिच्या मैत्रिणींकडून समजले आहे. सोबतच त्याने चांगला सोबती, चांगला प्रेमी, चांगला ड्रायव्हर, चांगला प्लंबर, चांगला मेकॅनिकही असला पाहिजे. तिची अशी ही इच्छा आहे की त्याने घर चांगले सांभाळले पाहिजे, त्यानं चांगला श्रोताही असलं पाहिजे. मी जे काही बोलेल त्याने ते शांतपणे ऐकून घेतलं पाहिजे, विनोदी असलं पाहिजे, माझा प्रत्येक गुन्हा माफ केला पाहिजे, सोबतच त्यानं सत्यवादी आणि प्रामाणिकही असला पाहिजे. इतक्या साऱ्या गोष्टी त्याच्यामध्ये असल्या पाहिजेत असं तिने सांगितले. नंतर आपलं बोलणं पूर्ण करत रेखाने विचारले, तुझ्याकडे एक लग्नाच्या वयाचा मुलगा होता ना, काय झालं, त्याचं लग्न झाले की नाही? यावर मैत्रिणीने सांगितले, मी त्याला आज सकाळीच विचारले होते की बेटा, लग्नाबद्दल तुझ्या काय काय अपेक्षा आहेत. त्यानं मला सांगितलं होते की आई, माझ्या फक्त 3च अपेक्षा आहेत. एक, ईश्वराने मला इतकं देखणं रूप बहाल करावं की जे प्रत्येक आईला आपल्या मुलाबद्दल वाटते. दुसरे म्हणजे ईश्वराने मला इतकी श्रीमंती द्यावी की जो मुलगा आपल्या बापाला समजतो. तिसरे म्हणजे ईश्वराने मला इतक्या गर्लफ्रेंड द्याव्यात ज्या पाहून प्रत्येक पत्नी आपल्या पतीवर संशय घेतील. हे ऐकताच रेखा म्हणाली, ताई, तू ठीकच बोलत आहेस. आजकालच्या पिढीला माहित नाही काय झाले आहे. या लोकांच्या अपेक्षा इतक्या वाढल्या आहेत की समाधान नावाची काही गोष्ट शिल्लक राहिली नाही. गप्पा करत जशा या दोघी प्रवचन मंडपात दाखल झाल्या, तिथेही तो सद्ग्रहस्थ समाधान या विषयावरच प्रवचन झाडत होता. जो व्यक्ती समाधानाने जगायचे शिकतो तो सदैव आनंदी आणि प्रसन्न राहू शकतो. या जगात संसारासाठी पैशाची गरज तर प्रत्येकालाच असते. गरज म्हणून संपत्ती मिळवणे चांगली गोष्ट आहे, परंतु रात्रंदिवस केवळ संपत्ती गोळा करण्याच्या लालसेने झपाटणे वाईट आहे. जीवनात आपल्याला जर प्रगती करायची असेल तर हे निश्चितच करा, आपल्या इच्छा मर्यादेबाहेर नसल्या पाहिजेत. आपल्या मनामध्ये सतत जागृतीचे चक्र चालू असते. एक इच्छा पूर्ण केली की 10 इच्छा जागृत होतात, मनावर स्वार होतात. मात्र कोणत्याही व्यक्तीला आजपर्यंत कधी त्याच्या इच्छांची पूर्ती करता आलेली नाही. जो व्यक्ती समाधानी आहे त्यापेक्षा आनंदी या जगात तरी दुसरा कोणी नसतो. काही लोकांचे तर असेही मत आहे की समाधानाचा अर्थ म्हणजे आमच्या प्रगतीमधील अडथळा वाटेल, कारण व्यक्ती जो करेल त्या समाधान दिसू लागेल तर तो पुढे कोणतेच प्रयत्न करणार नाही. परंतु मित्रांनो, वास्तवात सत्य वेगळेच असते. पण कोणत्याही धर्माची पाने चालली तर आपल्या लक्षात येईल की सर्व धर्मग्रंथ ओरडून ओरडून हे सांगत आहेत की बाबांनो, तुम्ही फक्त कर्म करा, फळाची अपेक्षा ठेवू नका. पण मित्रांनो, आता तुमच्या डोक्यात एक प्रश्न उमटला असेल, तोच म्हणजे जर आपण फळाची अपेक्षा सोडून दिली आणि फक्त कर्मच करू लागलो तर मात्र जीवन अंधारमय होईल. होय, ही गोष्ट बरोबर आहे. म्हणून प्रत्येक व्यक्तीचे आपले कर्म आणि विचाराप्रमाणेच आपलं व्यक्तिमत्व निर्माण होतं. जीवनात सुखी राहायचे असेल तर हे गरजेचे आहे की आपण कोणासोबतची ही देवाणघेवाण ही वेळेवर पूर्ण करा. ईश्वरावर विश्वास ठेवा आणि नेहमी आनंदी राहण्याचा प्रयत्न करा. आश्चर्याची तर ही गोष्ट आहे की हा काही फार मोठा गुरुमंत्र नाही, हे एक सामान्य तत्व आहे. प्रत्येकालाच हे माहिती सुद्धा आहे. प्रत्येकाला हे देखील माहिती आहे की आपल्या मनाला आनंद हा कुठून मिळतो. ज्या गोष्टीपासून आपल्याला आनंद मिळतो ते आपल्याला माहिती सुद्धा आहे.
तीच म्हणजे समाधान. संत कबीरांनी देखील त्यांच्या डोह्यामध्ये हेच लिहून ठेवले आहे, समाधानाचे फळ अति मधुर असते. जे हातातून गेला आहे त्याची काळजी करू नका, जे तुमच्या जवळ आहे त्याचे मोल ओळखा. म्हणजेच मित्रांनो, आपल्या जवळ जे आहे त्याची किंमत करा आणि जे निघून गेले त्याची काळजी करत रडत बसू नका आणि पुढे पुढे चालत राहा आणि या वर्तमान काळात जगा. म्हणजेच मित्रांनो, माझ्यापेक्षा दुसऱ्याजवळ अधिक आहे हा विचार मनातून जर काढून टाकला तर आपल्यासारखे सुखी आपणच असू. छोट्या छोट्या गोष्टीतून हे स्पष्ट होत आहे की समाधान नसेल तर कोणालाच कसलेही सुख मिळणार नाही. समाधान ही अशी एक गोष्ट आहे जी गरिबाला श्रीमंत आणि श्रीमंताला गरीब करते. ज्या कोणाला जीवनातलं सगळं काही मिळतं त्याला काहीही मागण्यासाठी दुसऱ्यांच्या दारात जावे लागत नाही. मित्रांनो, या गोष्टीवरूनच आपल्याला हे समजते की खरा श्रीमंत तर तो आहे ज्याने आपल्या इच्छेवर ताबा मिळवला आहे. म्हणजेच मित्रांनो, इंद्रजित होऊनच समाधान मानण्यातच खरा विजय आहे. पैशांचा गैरवापर करून आपण केवळ पैसाच वायाला घालवत नसतो तर वेळही वायाला घालवत असतो. म्हणून मित्रांनो, आपण जीवनातला मोठा भाग गमावत असतो. म्हणजेच मित्रांनो, कोणतीही गोष्ट खरेदी करत असताना आपण त्याविषयी एकदा विचार केला पाहिजे की ही गोष्ट जर मी घेतली तर मला काय मिळेल आणि जर का मी ही गोष्ट नाही घेतली तर माझ्या जीवनात काय फरक पडेल. हा प्रश्न सुद्धा तुम्ही स्वतःला नक्कीच विचारा. मित्रांनो, ही गोष्ट जर तुम्हाला आवडली असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब, शेअर आणि लाईक करू शकतात. नमस्कार.